श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. आज आहे बुद्ध पौर्णिमा. त्या निमित्तानं प्रत्येक आईनं आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. यामुळं आपल्या मुलांची प्रगती होणार आहे. मग तुमची मुलं लहान असो किंवा मोठी असो, प्रत्येक मुलावरून ही वस्तू ओवाळून टाकायची आहे. आज वैशाख पौर्णिमा अत्यंत महत्त्वाचा आजचा दिवस आहे. ती कुठली वस्तू ओवाळून टाकायची आहे ते मी सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे आज आहे वैशाख पौर्णिमा, म्हणजेच यालाच बुद्ध पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर पौर्णिमेच्या या विशेष असं महत्त्व आहे. दर महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या या पौर्णिमेला कोणत्याही धार्मिक कामाला देखील अतिशय महत्त्व आहे. या दिवशी व्रत, उपवास, पूजा केल्या जातात. यामुळं सर्व संकट दूर होतात असं देखील म्हटलं जातं. तसेच या दिवशी दान धर्माला देखील अत्यंत महत्त्व आहे. त्याचबरोबर पौर्णिमा म्हटलं तर बरेच लोक सत्यनारायण पूजेला देखील पूजा करतात. या पूजेला देखील खूप महत्त्व आहे. तसेच त्याचे फळ देखील हे कैक पटीनं मिळत असतं. या दिवशी काही उपाय देखील केले जातात. सौभाग्य, सुख वाढवण्यासाठी देखील या दिवशी उपाय केले जातात. तसेच आज या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आईनं आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. ही वस्तू ओवाळून टाकल्याने मुलांची सर्व संकटे, सर्व समस्यांपासून सुटका होणार आहे आणि मुलांची प्रगती होणार आहे. असा हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. दर महिन्यातील पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व असतं. कारण हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. माता लक्ष्मीसोबतच आपण या दिवशी श्री हरी विष्णूंची देखील पूजा केली जाते. पण वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. ही तिथी अतिशय पवित्र मानली जाते. याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता आणि त्यांना ज्ञानप्राप्ती देखील झाली होती. म्हणून त्यांचे आणखी महत्त्व वाढलेले आहे. आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. मुलांची प्रगती होण्यासाठी तुमची मुलं लहान असली काय किंवा मोठी असोत, अगदी कॉलेजला जरी जात असली तरी देखील हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुमची मुलं कुठं हॉस्टेलला जरी राहत असली तरी देखील हा उपाय तुम्हाला करता येणार आहे. किंवा आजी आजोबांकडे असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर काय करायचं आहे ते जाणून घेऊया. तर बघा, सर्वप्रथम देवासमोर एक दिवा लावून घ्यायचा आहे. त्याचबरोबर तुळशीत देखील एक दिवा लावायचा आहे. तुळस ही माता लक्ष्मी आहे. तिच्यासमोर देखील एक दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या मुलाला पाटावर बसवायचं आहे. पाटावर बसवा किंवा कशावरही, परंतु मुलाला जमिनीवर बसवायचं नाही. हा कुठलाही उपाय किंवा तोडगे करताना जमिनीवर बसून करू नये. त्याचबरोबर आपल्या मुलाचं तोंड हे दक्षिण दिशेला होणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे. दक्षिण दिशा सोडून असं मुलाला बसवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला यासाठी 5 काळे मिरे घ्यायचा आहे. काळ्या मिऱ्यांमुळे नजरदोष हा कमी होत असतो. त्यामुळे 5 काळ्या मिरे घ्यायचे आहे. त्यानंतर 5 तुळशीची पानं घ्यायची आहेत. ही 5 पानं अखंड पानं घ्यायची आहे. त्या तुटलेली किंवा छिद्र असलेली पानं घ्यायची नाही. ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. अशी ही 5 काळे आणि 5 मिऱ्या या 2 वस्तू घेऊन आपल्या मुलांच्या पायापासून डोक्यापर्यंत असा गोलाकार स्थितीत 7 वेळा आईने उतरवायचे आहे. आणि ही उतरवत असताना मनामध्ये पॉझिटिव्ह विचार घ्यायचा आहे की माझ्या मुलाची सगळ्या परीनं प्रगती होणार आहे. त्याच्यावरची सर्व संकट दूर होणार आहे. सर्व दोष कमी होणार आहे असा विचार करायचा आहे. आणि आईने ही वस्तू 7 वेळा मुलावरून ओवाळून बाहेर टाकायची आहे. टाकताना मात्र याची काळजी घ्यायची आहे की ती पायाखाली येणार नाही. याची मात्र
कटाक्षाने काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर तुमचं मूल हॉस्टेलला असेल तर तुम्ही अगदी त्याचा फोटो जरी असेल ना, त्या फोटोला जरी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. मुलं आजी आजोबांकडे असतील तर आजी आजोबांनी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा असा उपाय आहे. आज वैशाख पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची ही पौर्णिमा आहे. हा उपाय नक्की करून पहा आणि अनुभव घेऊन पहा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.